चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। तुम्ही सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे। हे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नुकतेच 1500 रुपये आले, बरोबर। हे बघा 1500 रुपये आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला बहिणींनो। आणि आज देखील तुमच्या खात्यामध्ये पुढील नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होणे सुरू झालेले आहे। त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो। पुन्हा वाटप सुरू झाले लाडक्या बहिणींनो, हो पुन्हा वाटप सुरू झाले। आणि अजून एक महत्त्वाची खुशखबर सांगू का, बोनस संदर्भात दिवाळीमध्ये भरपूर अपडेट आल्या त्या 5500 रुपये बोनस अखेर सुरू झाले, हो त्याबद्दल पण सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो। तर हे बघा, ऑक्टोबरचा हप्ता कोणाकोणाला आला, माझ्या माहितीनुसार सर्व बहिणींना आला। हे बघा, तर कमेंट करून भरपूर बहिणींनी सांगितलं की हमको 1500 आए कल। त्यानंतर सर मी अनुसया शंकर कदम, चिखली तालुका कंधार, जिल्हा नांदेड रहिवासी आहे। 16वा हप्ता आला, 17वा नाही आला। खूप खूप शुभेच्छा सर, धन्यवाद। हे बघा 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, बरोबर। 17वा हप्ता आला नाही असं बहिणींनी कमेंट करून विचारलं आहे, परंतु 17वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये सुरू झाला बहिणींनो। त्याबद्दल अपडेट जे आहे ती अपडेट मी तुम्हाला पुढे सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मला पण आले दादा, तर कॉंग्रॅच्युलेशन ज्यांना ज्यांना पैसे आले ऑक्टोबरचे। हे बघा मला पैसे आले ऑक्टोबरचे। त्यानंतर बघा दादा ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहे। 4 तारखेला 6:30 वाजता सोलापूर जिल्ह्यात पण हप्ता जमा झाला, ठीक आहे। पुढील बघा 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, त्याबद्दल चला ज्यांना 17वा हप्ता भेटला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। नोव्हेंबरचे पण 1500 रुपये सुरू, त्याबद्दल अपडेट बघा। मुझे 1500 आए हे, ठीक आहे। भरपूर बहिणींना 1500 आहेत। हे बघा आम्हाला आले ऑक्टोबरचे 1500 रुपये, ठीक आहे। कुठे आले 3000 रुपये। आता भरपूर बहिणी विचारता की 3000 रुपये दिले जात होते, 3000 रुपयाचं काय झालं। हे बघा 1500 रुपये तुम्हाला ऑक्टोबरचे मिळाले, बरोबर। आता नोव्हेंबरचे पण 1500 रुपये सुरू झाले, त्यामुळे 3000। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पुढे त्याबद्दल माहिती समजेलच, ओके। आणि एक महत्त्वाची अपडेट बघा, KYC संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट। KYC सर्वांना करायला सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना KYC पूर्ण करायला सांगितलेलं आहे सरकारने। आता लाडक्या बहिणींसाठी चांगली बातमी आलेली आहे, KYCची मुदत वाढवली। आणि बघा एक तुम्ही जी प्रश्न विचारत होते बहिणींनो की पती आणि वडील हयात नाही तर मग KYC कशी करायची, त्याबद्दल पण तोडगा निघाला आणि त्याचं आता उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो। पती किंवा वडील नसतील हयात, कारण तेव्हा आधार क्रमांक विचारला जातो, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असं तिथे विचारलं जातं। मग आता पती पण नसतील आणि वडील पण नसतील तर मग आधार नंबर टाकायचा कोणाचा, हा जो प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झालेला होता त्याचं उत्तर मिळालेलं आहे, त्याचा तोडगा निघालेला आहे बहिणींनो। चला त्याबद्दल पण माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। फक्त तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये। बोनस 5500 रुपये आणि 1500 रुपयेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा, या अपडेट तुम्ही बघा, आता त्या अपडेट मी तुम्हाला सांगतो। जेव्हा पण हप्ता येतो ना बहिणींनो, तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती SMS येतो। आता तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता आला ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आला, त्याचे SMS तुम्हाला आले, बरोबर। त्याचे SMS तुम्हाला आले। आता जो 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता जो आहे, हा 17वा हप्ता ना बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, बरोबर। नोव्हेंबरचे 1500 रुपये वाटप, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। नोव्हेंबरचे 1500 रुपये पण सुरू झाले का, याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट सांगतो मी तुम्हाला। बोनस संदर्भात अपडेट पण बघणार आहोत आपण। दिवाळीमध्ये तुम्हाला भरपूर वेळा सांगण्यात आलं की 5500 रुपये बोनस मिळेल लाडक्या बहिणींना, त्याबद्दल काय अपडेट आहे चला त्याविषयी पण सांगतो क्लिअर। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हे बघा
हप्ता जेव्हा पण येतो तेव्हा तुम्हाला SMS येतो, बरोबर ना. भरपूर बहिणींना SMS आले 16व्या हप्त्याचे, हप्ता 16वा हप्ता जमा झाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत होते ना, तर नोव्हेंबरचे पण 1500 रुपये सुरू झाले. त्याबद्दलची खुश खबर आहे, ती खुश खबर आपण बघणार आहोत. अत्यंत मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. ती अपडेटच आता आपण बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त माझे एकच तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल अँड ऑल ते सिलेक्ट करा. तुम्हाला सर्व सांगतो मी आता. एक एक गोष्ट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो, तुमच्या लक्षात येईल त्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगतो. आता तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा लाडक्या बहिणींनो. ओके, चला पहा. आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत. एक एक अपडेट तुम्हाला सांगतो मी आता. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. बोनस पण आणि हप्ता पण सुरू झाला. पुन्हा अजून हप्ता बघा, त्याबद्दल अपडेट आता. तर लाडक्या बहिणींनो, आता जे अपडेट मी तुम्हाला देत आहे ते अपडेट लक्षपूर्वक ऐका. हे बघा, 16वा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, बरोबर ना. 16वा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. आता तुम्ही सर्वजण, तुम्हाला आशा लागलेली आहे, तुम्ही सर्वजण प्रतीक्षा आता करत आहेत 17व्या हप्त्याची, म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याची. आता तुमच्या खात्यामध्ये 16वा हप्ता ऑक्टोबरचे 1500 रुपये आले. लगेच काही तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील का बहिणींनो? तर त्याचं उत्तर आहे नाही. हे बघा, टाईम लागतो ना, GR निघतो, थोडा वेळ लागतो, थोडा टाईम लागतो बहिणींनो. मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं की हप्ता आला म्हणून, परंतु हप्ता आलेला नाही. ते तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे, ज्या बाकीच्या अपडेट आहेत त्या तुम्ही बघायला पाहिजे, त्यासाठी मी तसं सांगितलं तुम्हाला. परंतु 1500 रुपये जो आहे नोव्हेंबरचा तो हप्ता आलेला नाही, फक्त ऑक्टोबरचेच 1500 रुपये आलेले आहेत बहिणींनो. मग हे देखील मी तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी भेटणार आहे त्याचे अपडेट मी तुम्हाला सांगतो बघा. तर नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे त्याबद्दल अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. ते अपडेट आता लक्षपूर्वक ऐका. 17वा हप्ता नोव्हेंबरचे 1500 रुपये जे आहे ना बहिणींनो, ते तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत तर त्याची तारीख बघा. एक मिनटं, 25 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान GR येईल बहिणींनो. GR येईल. ओके, या तारखेला GR येईल. या दरम्यान, या तारखेच्या दरम्यान GR येईल. आणि त्यानंतर नोव्हेंबर नंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे डिसेंबरच्या 2 तारखेला तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होतील. आता आपण सर्वजण बघत आहोत, ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हप्ता जमा होत आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जवळपास 2 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होतील. आलं लक्षात? तर असं हे वेळापत्रक आहे पुढील हप्त्याचे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता अजून कोणालाच भेटलेला नाही. आशा होती की 3000 रुपये येतील म्हणून, परंतु 16व्या हप्त्याचे ऑक्टोबरचे फक्त 1500 रुपये जमा झाले. आता 3000 रुपये संदर्भात असं आहे की आता 1500 रुपये तर तुम्हाला ऑक्टोबरचे मिळाले, आता नोव्हेंबरचे 1500 रुपये वेगळे मिळतील आणि 2 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल. आलं लक्षात? ठीक आहे. नोव्हेंबर हप्त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता बोनस संदर्भात पण भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहे. 5500 रुपये बोनस भेटलं असतं तर बरं झालं असतं. बोनसचं काय झालं सर, याबद्दल अपडेट द्या. चला त्याबद्दल पण खुलासा सांगतो बघा. चला, बोनस संदर्भात बघा. आता दिवाळीमध्ये सांगण्यात आलं की दिवाळीचं बोनस भेटेल लाडक्या बहिणींना. भरपूर यूट्यूब चॅनलवरती, सोशल मीडियावरती तुम्ही बघितल्या बहिणी न्यूज अशा आल्या होत्या की दिवाळी बोनस सुरू झालं. दिवाळीचे 1500 म्हणत आहे मी, 5500 बोललं गेलं की 5500 बोनस येईल. आणि बघा, बातम्या पण आल्या होत्या, न्यूज पण आल्या होत्या बरं. तशा मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवल्या होत्या त्या न्यूज, परंतु मी तेव्हा पण बोललो होतो आणि आता पण बोलत आहे की बोनस संदर्भात त्या अपडेट फेक होत्या. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. दिवाळीमध्ये मी काय व्हिडिओ बनवले होते
मी तेव्हा पण सांगितलं होतं, तरी बहिणी प्रश्न विचारत आहे की बोनस पण मिळेल का, बोनस पण मिळेल का. तर मी तेव्हा पण सांगितलं होतं दिवाळीमध्ये, आणि आता पण तुम्हाला सांगतो की बोनस संदर्भात ते अपडेट फेक होत्या. बोनस संदर्भात कुठलाही GR किंवा कुठलाही निर्णय शासनाने अधिकृत घेतलेला नाही. त्यामुळे तुम्हाला बोनस 5,500 रुपये किंवा 6,000 जे असेल ते भेटेल का, नाही भेटणार. ना 5,500 ना 6,000 ना 10,000. लाडकी बहीण योजनेचा फक्त 1,500 रुपयाचाच हप्ता तुम्हाला मिळतो बहिणींनो. त्या व्यतिरिक्त दुसरं बोनस वगैरे कुठलंच जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या बातम्यांपासून तुम्ही दूर राहा, अशा अफवांपासून दूर राहा. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत नाही, आता तुम्हाला सत्य माहिती मी देतो. तुम्हाला सत्य आवडत नाही, तुम्ही जे खोटे बातम्या देतात, फेक बातम्या देतात, त्यांचे व्हिडिओ बघतात. तसं करू नका. सत्य माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला फक्त मीच देतो. थोडा व्हिडिओ आपला लांब असतो, परंतु लांब व्हिडिओ जरी असतो ना, त्यामध्ये तुम्हाला एक एक गोष्ट मी असं समजून सांगत असतो. असं टाईमपास करून 5-1 मिनिटाचा व्हिडिओ बनायचा आणि कट करायचा, तसं काम होत नाही आपल्या चॅनलवर. मी प्रॉपर अर्धा तासपर्यंत तुम्हाला सांगतो. अर्धा तासचा व्हिडिओ मी बनवतो. कशासाठी बनवतो की माझ्या बहिणींना चांगली माहिती मिळायला पाहिजे, एक एक अपडेट त्यांना मी समजून सांगायला पाहिजे, यासाठी मी थोडा व्हिडिओ लांब बनवत असतो. ओके, नाहीतर मला पण शॉर्टकट व्हिडिओ बनवायला काही टाईम लागता नाही, 7-8 मिनिटाचा व्हिडिओ. परंतु बहिणींनो, मी 26-27 मिनिटाचा व्हिडिओ का बनवतो, अर्धा तासाचा व्हिडिओ का बनवतो, कारण मी तुम्हाला एक एक गोष्ट प्रॉपर समजून सांगतो. त्यामुळे मी थोडा व्हिडिओ लांब बनवतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येईल. तर 5,500 रुपये बोनस मिळेल असं कुठलीही अपडेट नव्हती, ते पूर्णपणे फेक होती. त्यामुळे 5,500 रुपये कोणत्याही बहिणींना मिळाले नाही आणि मिळणार पण नाही, एवढं लक्षात ठेवा. चला, ही अपडेट समजली. आता बघा, KYC संदर्भात भरपूर अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. पुढील अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. बघा आता ते अपडेट. चला, आता बघा, KYC करताना भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे. KYC करताना काय प्रॉब्लेम येत आहे लाडक्या बहिणींना? पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत, KYC कशी करायची, असे प्रश्न बहिणी विचारत आहेत. चला, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आता आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांना KYC अनिवार्य करण्यात आले आहे. साधारण 2 महिन्यापूर्वी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना याबाबत आवाहन केलं होतं. 1 नोव्हेंबरला 2 महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान अद्यापही अनेक महिलांनी त्यांचं KYC पूर्ण केलेले नाही. त्यांना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान लाडक्या बहिणींसाठी चांगली बातमी समोर आली आहे. चांगली बातमी काय समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो, ती बातमी बघणं फार गरजेचे आहे. भरपूर बहिणींनी अजून KYCच पूर्ण केली नाही असं माहीत पडलं तर KYC करा. KYC सर्वांना अनिवार्य आहे. त्यामुळे पटपट तुम्ही KYC करून घ्या. 18 नोव्हेंबरपर्यंत तारीख आहे. हे बघा, आता लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करता येणार आहे. त्यामुळे KYC करा. 28 ऑक्टोंबर रोजी या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत KYC करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करू शकतात. हे बघा, 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC करा, ही तारीख अंतिम तारीख सांगितली जात आहे. ओके, भरपूर माझ्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी KYC केलेली नाही. तर बघा, 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिला होता ना, बरोबर. तर 1 नोव्हेंबरला 2 महिने पूर्ण झाले. तर मग आता 18 नोव्हेंबर सांगितलं जातं, म्हणजे पुढील ते मुदत वाढलेलीच आहे असं आपण समजू शकतो. त्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण करा. आणि आता बघा, तुम्ही KYC केले नाही तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला, मग KYC करायची की नाही असं भरपूर बहिणी विचारत आहे. आता सध्या तरी जरी तुम्हाला हप्ता मिळालेला आहे, तर सरकारने देऊन टाकला तुम्हाला हप्ता, KYC तुमची झालेली नव्हती तरी पण, परंतु पुढे चालून तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे KYC करणं केवढं गरजेचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता KYC करून घ्या 18 नोव्हेंबरपर्यंत. ओके, पुढे बघा, आता
महत्त्वाचे अपडेट. आता बघा, पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत, आधार नंबर टाकायचा कोणाचा या संदर्भात तोडगा निघलेला आहे बघा. आता पहिले बघा, OTP येत नाही, तुम्ही KYC करायला गेले तर OTP येत नाही, काय कराल त्याबद्दल बघा. KYC सुरू केल्यापासून लाडक्या बहिणींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या KYC मध्ये पती किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि OTP अनिवार्य करण्यात आलं होतं, बरोबर. हे बघा, महत्त्वाचं OTP आणि पती आणि वडिलांचा आधार क्रमांक हेच दोन जास्त समस्या बहिणींना येत आहे. मात्र निराधार महिलांचं काय, ज्यांना पती आणि वडील दोघेही नाहीत अशा महिलांनी KYC कसं पूर्ण करायचं याबाबत महिलांमध्ये साशंकता आहे. दरम्यान यासाठी लवकरच नवीन पर्याय किंवा तोडगा काढला जाणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, परंतु अपडेट पण आहे बरं, त्याबद्दल प्रॉपर एक अपडेट आलेला आहे. तर तो तोडगा काय निघणार आहे, त्यासाठी नवीन पर्याय काय येणार आहे त्याची अपडेट पण आलेली आहे, ती अपडेट पण आपण बघणार आहोत. लवकरच तो नवीन पर्याय तिथे आता लागू होणार आहे. KYC करताना ज्यांना पती पण नाहीत आणि वडील पण नाहीत त्यांच्यासाठी तो पर्याय आता लागू केला जाणार आहे. आणि तो कोणता पर्याय असणार आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो मी आता. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटमुळे ज्या लाडकी बहिणीची KYC प्रक्रिया पूर्वी त्यांच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती त्यांना विशेष दिलासा मिळाला आहे. आता काय विशेष दिलासा मिळाला आहे त्याबद्दल अपडेट आलेलं आहे, ते अपडेट आपण बघणार आहोत. कारण पती किंवा वडील नाहीत तर अशा बहिणींनी KYC कशी करायची ही समस्या होती. हे बघा, राज्य सरकारने या योजनेसाठी KYC अनिवार्य केले आहे, ज्याची अंतिम मुदत या महिन्यात संपत आहे. बनावट लाभार्थ्यांना योजनेत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी फडणवीस सरकारने KYCची अट घातली होती आणि लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने आता स्पष्ट केले आहे की जर महिला लाभार्थ्यांनी या महिन्याच्या अखेरीस KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पुढील सर्व हप्ते मिळणे बंद होईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 18 नोव्हेंबरपूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. बघा, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींना KYC पूर्ण करावीच लागणार आहे. KYCसाठी तुम्ही लवकरात लवकर वेबसाईट ओपन करा आणि KYC पूर्ण करा बहिणींनो. जरी KYC केली नाही तर हप्ता बंद होईल. ओके, बघा आता पुढील अपडेट काय आहे महत्त्वाची. KYC संदर्भात पती वडील हयात नाही तर त्यांनी काय ऑप्शन बघायचा बघा. आता पती आणि वडील हयात नसतील तर KYC कशी करायची, सर्व प्रश्नांची उत्तर देतो, काही टेन्शन घेऊ नका. तथापि ज्या मुलींचे पती किंवा वडील हयात नाही, हे बघा आता ही अपडेट बघा, ही कामाची अपडेट आहे. भरपूर बहिणींचे पती नाहीत वडील नाहीत तर त्यांनी KYC कशी करायची आहे त्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. हे बघा, ज्या मुलींचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी ही आवश्यकता एक मोठी समस्या निर्माण झाली होती. परिणामी त्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. लाभार्थ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली होती. बघा, यासाठी मागणी जोराने केलेली आहे, परंतु या संदर्भात सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु एक अपडेट आता समोर आलं आहे, ते अपडेट बघा. आता यामध्ये कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु जे अपडेट आले आहे ते अपडेट बघा. अखेर सरकारने या मागणीला प्रतिसाद देत ही अनिवार्य अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने एक मध्यम मार्ग शोधला आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना KYC प्रक्रियेदरम्यान त्यांच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डऐवजी इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची परवानगी आहे. बघा काय म्हटलेलं आहे ते. आता इथे तर एक अपडेट आलेला आहे, परंतु घाई गडबडीने काही करू नका. काय म्हटलेलं आहे, जरी पती किंवा वडील नसतील हयात तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं आधार क्रमांक तिथे टाकू शकता, जरी घरात कोणी मोठा व्यक्ती असेल तर. ओके, असं इथे म्हटलेलं आहे. जिल्हा
महिला आणि बाल विकास कार्यालयाने ही नवीन अपडेट जारी केली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। जरी ही बंदी शिथिल करण्यात आली नसली तरी सर्व लाभार्थ्यांसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अजूनही अनिवार्य आहे। ओके, सर्वांना KYC करावीच लागणार आहे, परंतु भरपूर माझ्या माता बहिणी आहे ज्यांना KYC करताना भरपूर प्रॉब्लेम येत होते, त्यामुळे काहीतरी आता सरकार तोडगा काढत आहे आणि ज्यांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांच्या समस्या सोडवल्या जात आहे। महत्त्वाची एकच समस्या होती, ओ टी पी सेंडच होत नव्हता। आता यामध्ये पण काही गोष्टी आहेत बरं। आता तुम्ही म्हणाल वेबसाईटला दोष देऊन पण काही फायदा नाही। काही बहिणींचं काय झालेलं आहे की आधार कार्ड जे आहे ते आधार कार्डशी मोबाईल नंबर पण लिंक नाही, तर आधार कार्डशी मोबाईल नंबर पण लिंक नसेल तर मग तो ओ टी पी येत नाही। त्यामुळे पहिले तुम्ही हे बघा, तुमचा मोबाईल नंबर आधार नंबरशी तुमचा लिंक आहे का ते बघणे पण फार गरजेचे आहे। तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तरच हप्ता तुम्हाला येईल। आलं लक्षात? बघा आता पुढील अपडेट महत्त्वाची। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आता लाडक्या बहिणींना मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, 1500 रुपये ऑक्टोबरचे सर्व बहिणींना जमा झालेले आहेत। हे बघा, 1500 रुपये तर आले, परंतु आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न पण मांडतो मी। ते तुम्ही सर्वजण नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत होते आता, कारण ऑक्टोबरचा हप्ता जर तुम्हाला भेटला, नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळतील हे मी तुम्हाला सांगितलं। 2 डिसेंबरपर्यंत हप्ता येईल तुमच्या खात्यामध्ये, 100% येईल। ओके, ही माहिती तर मी तुम्हाला दिली। हे बघा लाडक्या बहिणींनो, तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भात रोज अपडेट येत आहे, रोज काही ना काही अपडेट येत आहे, परंतु सत्य माहिती तुम्हाला कोण देत आहे? मी। प्रॉपर माहिती 26 मिनिटाचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो, परंतु त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळतात बहिणींनो। त्यामुळे तुम्ही काय करा, आपल्या चॅनलचे व्हिडिओना पूर्ण बघत चला। ओके, ठीक आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी बघितल्या। हे बघा, आपण काय माहिती बघितली या व्हिडिओमध्ये, तर 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता तर जमा झाला त्याबद्दल माहिती बघितली। त्यानंतर मी तुम्हाला माहिती दिली नोव्हेंबरचा हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। ओके, त्यानंतर काही महत्त्वाच्या अपडेट होत्या KYC संदर्भात, मुदतवाढ संदर्भात त्या अपडेट मी दिल्या। पती नसेल, वडील हयात नसतील तर त्यांनी काय ऑप्शन क्लिक करायचा त्याबद्दल पण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी दिली। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं। ओके, आता बघा लाडक्या बहिणींनो, बोनस संदर्भात मी तुम्हाला सांगितलं। बोनस संदर्भात तर अपडेट तुम्ही आता प्रश्न विचारूच नका की 5,500 रुपये बोनस भेटेल का, असे मिळेल का। बोनस संदर्भात अपडेट फेक होती। त्या अपडेट सध्या काही यूट्यूब चॅनलवरती व्हायरल झाल्या होत्या की 5,500 रुपये बोनस मिळेल म्हणून, तर कुठलाही बोनस मिळालं नाही। दिवाळीचं बोनस ना दिवाळीमध्ये ना दिवाळीनंतर हे बोनस देण्यात आलेलं नाही कोणालाच, त्यामुळे बोनस संदर्भात कुठलाही विषय झालेला नाही। ओके, तर आता सध्या तरी तुम्ही बोनस संदर्भात कुठलाही प्रश्न विचारू नका। हां, तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात इतर तुम्हाला काही समस्या येत असतील तर त्या समस्यांसंदर्भात मला प्रश्न विचारा। लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त जरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण मला विचारा, मी 100% तुम्हाला मदत करेल। कारण माझ्या बहिणींचंच हे चॅनल आहे, माझ्या बहिणी जेवढे प्रश्न विचारतील त्यांचं उत्तर देण्याचं काम माझं आहे। मी सर्व बहिणींचे कमेंट वाचतो आणि त्यांचे प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे प्रश्न विचारा, कमेंट करा। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओचे जे कमेंट आहेत त्याची उत्तरे भेटणार आहेत। एक अपडेट राहिलेले आहे, 2 मिनिट व्हिडिओ बघा पूर्ण। तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, एकदम आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती मी। ओके, तर बघा, कोणाकोणाला ऑक्टोबरचा हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा, आणि ज्यांना कोणाला ऑक्टोबरचा हप्ता आलेला नसेल त्यांनी देखील कमेंट करा। आता बघा, ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी एक काम करा, तुम्ही बँकेत जा, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, तर आधार संलग्न बँकेशी
जोडलेला आहे का, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, आधार सीडिंग असेल तरच तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळेल, नाही तर अन्यथा तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. जर आता ऑक्टोबरचा हप्ता आलाच नाही तर मग तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये तो दिला जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यामुळे सर्व माझ्या माता बहिणींचं धन्यवाद. आणि हे बघा, के वाय सी तुम्ही लवकरात लवकर करा बरं. तारीख जवळ येत आहे 18 नोव्हेंबर, त्यामुळे के वाय सी पूर्ण करून घ्या. शक्यतो आजच तुम्ही के वाय सी करा, कारण के वाय सी करणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणींची के वाय सी बाकी असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि के वाय सी आज करून घ्या. हे बघा, दिवसा वेबसाईट चालत नसेल तर रात्री वेबसाईट चालते, त्यामुळे रात्री ट्राय करा के वाय सीसाठी. नाहीतर सकाळी 4-5 वाजता पण तुम्ही ट्राय केलं ना तर के वाय सी होऊन जाते. ओके, ठीक आहे लाडक्या बहिणींनो. चला, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.